मित्रांनो, भारतापेक्षा कितीतरी पटीने छोटा असलेला देश तैवानने असे क्रिप्टो कायदे बनवले आहेत ज्यामुळे आज संपूर्ण जगात तैवानच्या क्रिप्टो रेग्युलेशन बद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. तैवानने क्रिप्टो रेग्युलेशनसाठी नेमके कोणते कायदे बनवले आहेत याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार, पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि माहिती आवडली तर तुमच्या मित्रांसोबत सुद्धा नक्की शेअर करा. मित्रांनो, 30 जून 2026 रोजी तैवानने व्हर्च्युअल ॲसेट सर्व्हिस ऍक्ट नावाचा नवीन कायदा अधिकृतपणे मंजूर केलाय. या कायद्यानुसार तैवानमध्ये कोणताही क्रिप्टो एक्सचेंज किंवा व्हर्च्युअल ॲसेट सर्व्हिस चालवण्यासाठी सरकारी लायसन्स कंपल्सरी असणार आहे. लायसन्स शिवाय व्यवसाय केल्यास 7 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि तब्बल 26 कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड सुद्धा होऊ शकतो. तसेच USDT आणि USDC सारख्या स्टेबल कॉइन्सला आता कमोडिटी म्हणून क्लासिफाईड करण्यात आलं असून त्यासाठी फायनान्शियल सुपरविजरी कमिशन म्हणजेच FSC ची मंजुरी आवश्यक असणार आहे. याशिवाय फ्रॉड किंवा मार्केट मॅनिप्युलेशन करणाऱ्यांना 10 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा सुद्धा होणार आहे. फक्त तैवानच नाही, युरोपमध्ये मिका म्हणजेच मार्केटिंग क्रिप्टो ॲसेट रेग्युलेशन कायदा लागू करण्यात आला आहे. अमेरिकेत जीनियस ऍक्ट बिल पास झालं आहे. तसेच सिंगापूर, जपान, UAE सारख्या देशांनी सुद्धा स्पष्ट क्रिप्टो रेग्युलेशन लागू केलंय आणि आपल्या भारतात आजही क्रिप्टोसाठी कोणताही स्पष्ट कायदा किंवा रेग्युलेटरी फ्रेमवर्क नाहीये, तरी सुद्धा क्रिप्टो इन्व्हेस्टर्स कडून 30% टॅक्स घेतला जातोय. मात्र 2 जुलैला RBI आणि संसदीय समितीची महत्त्वाची बैठक होणार असून कदाचित याच बैठकीत भारताच्या क्रिप्टो रेग्युलेशन बाबत एखादी मोठी घोषणा किंवा पुढचं महत्त्वाचं पाऊल आपल्याला पाहायला मिळू शकतं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? भारत सरकार क्रिप्टोसाठी काही फ्रेमवर्क तयार करेल की फक्त इन्व्हेस्टर्स कडून टॅक्स गोळा करत राहील? तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि क्रिप्टो मार्केटमधील अशा लेटेस्ट आणि इम्पॉर्टंट अपडेट्ससाठी क्रिप्टो क्रांतीला सबस्क्राईब करायला विसरू नका.